डेथ ऑफ ए पार्टनर मधील थर्ड प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. Dev, Raj, and Anand were partners in a business, sharing profits and losses in the ratio of 2:1:1 respectively. देव, राज आणि आनंद तिघेही पार्टनर्स बिझनेसमध्ये होते. पहा, दोनास एकास एक या पद्धतीने त्यांचा शेअर आहे असं म्हणतायत. ते त्यांचे बॅलन्स शीट दिलेले आहे 31 मार्च 2019 अखेर. देवचं कॅपिटल दिलेलं आहे 60,000 रुपये, राजचं कॅपिटल आहे 70,000, आनंदचं कॅपिटल आहे 34,000. क्रेडिटर्स दिलेले आहेत 18,000 रुपयांचे, बिल्स पेएबल आहेत 2,000 रुपयांचे, जनरल रिझर्व्ह 16,000 दिलेला आहे. हा आपण काय करतो, जनरल रिझर्व्ह अमंग द पार्टनर्स डिस्ट्रीब्यूट करत असतो. प्लांट अँड मशिनरी 60,000 आहे, डेटर्स 50,000चे दिले, फर्निचर 30,000 आणि बँक बॅलन्स दिलेला आहे 60,000 रुपयांचा. आनंद डायड ऑन 1 जुलै 2019. कोणाची डेथ झालेली आहे पहा, आनंदची डेथ झालेली आहे. डिसीज्ड पार्टनर कोण आहे पहा, स्पेलिंग पण व्यवस्थित समजून घ्या. डिसीज्ड पार्टनर ओके आनंद आहे. आता पुढे काही रिकॉन्स्टिट्यूशन झालेलं आहे. देव आणि राज बिझनेस कंटिन्यू ठेवणार आहेत पुढं. त्या दृष्टिकोनातून पाहूया. प्लांट अँड मशिनरी वॉज टू बी रिव्हॅल्यूड झालेली आहे म्हणतायत 70,000ला. टिकमार्क केलं मी. आरडीडी इज टू बी क्रिएटेड 2,000, डेटसला टिकमार्क केलेला आहे. द ड्रॉइंग्स ऑफ मुक्ता अप टू द डेट ऑफ ही सॉरी पार्टनर्सचं नाव चेंज झालेलं आहे. आनंद घ्यायचा आपल्याला. आनंद अप टू हिज डेट अमाऊंटेड टू ₹10,000. ड्रॉइंगची अमाऊंट जी आहे आनंदची अप टू हिज डेट म्हणजे म्हणजे त्याच्या मृत्यूच्या डेट पर्यंत त्याने किती रुपये बिझनेस मधून विथड्रीव केलेले आहेत, ₹10,000 विथड्रीव केलेत. चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती चार्ज करण्यात आलेला आहे, 1,000. काय करायचं आहे ते मी पुढे सांगेन तुम्हाला. His share of goodwill should be calculated at 3 years purchase of the profits of the for the last 4 years, which were first yearचा प्रॉफिट दिलाय 1,50,000, सेकंड इयरचा 1,30,000, थर्ड इयरचा 70,000 आणि फोर्थ इयरचा 50,000. तर आता इन्फॉर्मेशन देत असताना ते कशा स्वरूपात इन्फॉर्मेशन देत आहेत ते पहा. ते म्हणतायत की गुडविल मध्ये जो काही शेअर आहे पार्टनरचा, तो 3 वर्षांसाठी ऍव्हरेज प्रॉफिट काढा पहिला म्हणतायत, आणि तो 3 वर्षांसाठी परचेस केलेला आहे. म्हणजे तो ऍव्हरेज प्रॉफिट मेंटेन होणार आहे 3 इयर्ससाठी. पहिल्यांदा आपण आपल्याला 4 वर्षांचा प्रॉफिट दिला, तर 4 वर्षाने टोटल डिवाइड करून आपण ऍव्हरेज प्रॉफिट काढू, आणि नंतर तो ऍव्हरेज प्रॉफिट परचेस केलेला आहे, मेंटेन केलेला आहे 3 इयर्ससाठी, तर इंटू 3 इयर्स करून घेऊ आपण. द डिसिज्ड पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट, डिसिज्ड पार्टनरचा प्रॉफिट मधला शेअर अप टू द डेट ऑफ डेथ, त्याच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत किती रुपये कॅल्क्युलेट करण्यात येईल म्हणतायत बघा. ऍव्हरेज काढा म्हणतायत प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स. लास्टच्या 2 वर्षांचा जो प्रॉफिट आहे पहा, हा एक आहे आणि हा एक आहे, त्याचा ऍव्हरेज प्रॉफिट काढा आणि त्याच्या बेसवरती तो ठरवून द्या म्हणतायत. आता त्यासाठी आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट ओपन करत असतो, त्याची माहिती आपण पुढे पाहूच. आता त्यांनी विचारलं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ द कंटिन्युइंग पार्टनर्स किंवा कंटिन्युइंग पार्टनर्स, कंटिन्युइंग फर्म म्हणतायत. गिव्ह वर्किंग नोट ऑफ प्रॉफिट ऑफ गुडविल दिलेला आहे. सर्व इन्फॉर्मेशन इथं आपल्याला प्रिपेअर करून घ्यायची आहे. पहिल्यांदा आपण काय करतो, या सर्व ज्या वेळेला बॅलन्स शीट विचारतात त्यावेळेला लायबिलिटीज आणि असेट्स ज्या दिलेल्या आहेत त्या आपण पोस्ट करून घेतो. कशा स्वरूपात घेणार आहोत, देव, राज आणि आनंदचं कॅपिटल 60,000, 70,000, 34,000. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉड डाऊन करून घ्यायचं आहे. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 70,000, 60,000 आणि 34,000. चेक करून घ्या. ओके, 60,000 आहे, सॉरी, याचा आहे 60,000 आणि याचा दिलेला आहे 70,000. ओके, डन. नेक्स्ट क्रेडिटर्स दिलेले आहेत 18,000. ते आहे तसे काय करा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शो करून घ्या. क्रेडिटर्स शो करा आहे तसे. अमाऊंट आहे 18,000, बिल्स पेएबल आहे 2,000. 18,000 बिल्स पेएबल आहे 2,000. जनरल रिझर्व्ह जो दिलेला आहे तो आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. टोटल जनरल रिझर्व्ह दिलेला आहे 16,000. शेअर काय आहेत पहा, 4 हिस्से आहेत. टोटल 2 एक एक म्हणजे 4 चौक 16, वरचे 4 शून्य.
4,000 गुणुले 2 करणार, देवला जातील 8,000, राजला एकच 4,000 आणि आनंदला 4,000. जनरल रिझर्व्ह आपण वाटत असताना पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला वाटणार आहोत. तो बॅलन्स शीटला परत घ्यायचा नाहीये. 8,000, 4,000 आणि 4,000. प्लांट अँड मशिनरी असेट साईडला शो करा. ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावरती 60,000 दिलेले. आय थिंक दॅट डेटर्स 50,000, फर्निचर 30,000. असेटला शो करून घ्यायचे. ज्याला टिकमार्क आहे ते इनरला लिहायचं आहे आपल्याला. डेटर्स 50,000, फर्निचर 30,000. ऍडजस्टमेंट नाही आहे, आउटरला शो करून घेतली आपण. आणि बँक बॅलन्स काय करा, बँकवरती इतर कोणतेही ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे बँक लिहा बॅलन्स. तो आय थिंक दॅट 60,000 दिलेला आहे, चेक करून घेऊ. तो मांडून घ्यायचा आहे आपल्याला. इनरला का घेतला ते मी सांगेन तुम्हाला. पुढे जाऊया आपण आता. ऍडजस्टमेंटकडे ओळायचं आहे आपल्याला. बॅलन्स शीट मधले सर्व गोष्टींचं पोस्टिंग करून घेतलेलं आहे. ऍडजस्टमेंट करत असताना आपल्याला इफेक्ट्स कसे घ्यायचे आहेत पहा. प्लांट अँड मशिनरी रिव्हॅल्यूड केली. रिव्हॅल्यूड केली म्हणजे ही न्यू व्हॅल्यू आहे. न्यू व्हॅल्यू 70,000 ही आउटर कॉलम मध्ये लिहायची. मशिनरीच्या कुठं लिहायच्या आहे, आउटर कॉलम मध्ये. ओल्ड व्हॅल्यू दिली 60,000. पहा, ही जी दिलेली आहे ती ओल्ड व्हॅल्यू आहे. न्यू व्हॅल्यू दिली 70,000, तर ते 70,000 मी लिहिले आउटर कॉलम मध्ये. आता आपल्या लक्षात येते की प्लांट अँड मशिनरी काय होत आहे, वाढत आहे. त्यामुळे मी लिहिणार आहे ऍड ऍप्रिसिएशन. किती रुपयाने इन्क्रीज होत आहे चेक करून घ्या स्टुडंट. 10,000 ने इन्क्रीज होत आहे. आता असेट जर इन्क्रीज झालेले असेल तर तिचा दुसरा इफेक्ट आपल्याला कुठे घ्यायचा आहे, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बाय प्लांट अँड मशिनरी अकाउंट. आणि अमाऊंट शो करायची आपल्याला 10,000. नेक्स्ट, द ड्रॉइंग्स ऑफ आनंद, सॉरी आरडीडी घ्यायचे आहे 2,000. डेटर्स वरती आरडीडी प्रोव्हाइड करतोय म्हणजे डेटर्स मधून आरडीडी लेस करणार आहोत आपण. 2,000, 50,000 मायनस 2,000, 48,000 आलेले आहेत. सेकंड इफेक्ट घेणार आहोत आपण. असेटची व्हॅल्यू कमी झालेली आहे, लॉस झाला आपल्याला. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड केलं 2,000. देन आफ्टर ड्रॉइंगचे अमाऊंट दिले 10,000. ड्रॉइंग्स कुठं लिहितो आपण, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. ड्रॉइंगचे अमाऊंट आहे 10,000 रुपये. डायरेक्ट दिले, पर मंथ वगैरे लिहिलेले नाही. आता बँक बॅलन्स जो दिलेला आहे तो 31 मार्च 2019 चे एवढे पैसे आहेत. म्हणजे निश्चितच ड्रॉइंग्स म्हणजे त्यानं पैसे बिझनेस मधले वापरले, तर बिझनेस मधून पैसे निघून गेलेले आहेत. बँक अकाउंट आपल्याला ओपन करायची आवश्यकता नाही, एकच ट्रीटमेंट आहे त्याच्यावरती. 10,000 ड्रॉइंग्स मी लेस करून घेतले बघा. डायरेक्ट लेस करून घेतला. अमाऊंट किती येते सांगा आता, बँक बॅलन्स 50,000 रुपीज येते आपल्याला. व्हॅल्यू किती येत आहे, 50,000. डायरेक्ट घेतला आपण, चेक करून घ्या कशा स्वरूपात. असा घेत असतो आपण बँक अकाउंट, बरोबर आहे की नाही स्टुडंट. बॅलन्स ब्रॉड डाऊन केला इथं 60,000. 10,000 आपण इथं रेकॉर्ड केले. बॅलन्स राहणार किती आहे ते चेक करून घ्या. 60,000, 60,000 राहिले किती, 50,000 बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. आणि हाच आपण कुठे शो करणार आहे, असेट साईडला, कारण की बँक रिलेटेड दुसरे ऍडजस्टमेंटच नाही आहे. आलं का लक्षात, पहा. मग आता हे वर्किंग नोट मध्ये जर दाखवायचं असेल तर दाखवा, इथं शो करू नका. लक्षात ठेवा, इथं डायरेक्ट दाखवू शकता तुम्ही. किती रुपये आले ते, 50,000. या साईडला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन घ्या. रेग्युलर पद्धतीनं जर कन्फ्युजन होत असेल तर झालं. बाय काय लिहिणार आहात इथं, ड्रॉइंग्स. कोणाचे ड्रॉइंग्स आहेत ते आपल्याला माहित आहे. कोणाचे ड्रॉइंग्स आहेत, आनंदचे ड्रॉइंग्स आहेत. लक्षात ठेवा, कधीही अशा पद्धतीने आपण जातो. नेक्स्ट, ड्रॉइंगच्या अमाऊंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आलेल्या आहे आनंदच्या, आणि बँक मधून वजा केलं, बँक बॅलन्स मधून. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 1,000 रुपीज. आपल्याला काय करायचं, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग
डेबिट साईडला चार्ज करायचा. हे पैसे वसूल करतो आपण डेथ झालेल्या पार्टनरच्या कॅपिटलमधून. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स 1000 रुपीज ते मायनस करायचे आहेत 1000. आता या 1000ला आणखीन कशा स्वरूपात कुठं घ्यायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेन. स्टार करून ठेवतोय आता सध्या तरी हे वसूल करणार म्हणून इथं मी अमाऊंट लिहिलेली आहे. नेक्स्ट वन, कॅल्क्युलेशन करायचं आहे गुडविलचं. तर कॅल्क्युलेशन करायचं आहे गुडविलचं, त्यासाठी वर्किंग नोट नंबर आपली काय होतंय आता, बँकची 1 नंबर झाली तो 2 नंबर लिहितोय मी. आनंद शेअर इन गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला, कॅल्क्युलेशन ऑफ फर्म्स गुडविल. फर्मचे गुडविलचे व्हॅल्युएशन करावं लागेल आपल्याला. हे करत असताना वी आर युझिंग द ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, कारण डेटा पूर्ण त्याच पद्धतीने दिलेला आहे. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट घ्या, त्याला टोटल नंबर ऑफ इयर्सने डिवाइड करा. मग आता ही घेऊया आपण. पहा किती किती आहेत, 1,50,000, 1,30,000, 70,000 आणि 50,000 टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. 1,50,000, 1,70,000, आणखीन दिलेले आहेत 1,30,000 आहेत. 30,000, 70,000 आणि 50,000. 1,30,000, 70,000 आणि 50,000. तर 4 वर्ष असल्यामुळे पूर्ण डिवाइड करा. 280, 350, 4 लाखाला 4 भाग दिला. ॲव्हरेज प्रॉफिट आलेला आहे आपल्याला जवळ फर्मचं 1,00,000. आता गुडविलचा फॉर्म्युला काय आहे तो टाकून घ्यायचा. गुडविलचा फॉर्म्युला काय आहे, हा जो ॲव्हरेज प्रॉफिट आहे आपण कॅल्क्युलेट केलेला, त्याला इंटू करायचा आहे नंबर ऑफ इयर्स परचेसेस. किती वर्ष तो ॲव्हरेज प्रॉफिट बिझनेसमध्ये एक्सपेक्ट केला जातोय की मेंटेन होईल, तेवढा प्रॉफिट होतच राहील. तर त्यांनी 3 इयर्स परचेसेस म्हटलेला आहे. 3 इयर्स परचेसेस म्हटलेला आहे. फर्मचं गुडविल किती आलं, 3,00,000. आता मी कॅल्क्युलेट करणार आहे आनंद शेअर इन गुडविल. ओके, आनंद शेअर गुडविल म्हणायचीच गरज नाहीये. सर्व पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलेला आहे. ओके, हे शेअर ऑफ गुडविल शुड बी कॅल्क्युलेटेड ॲट 3 इयर्स परचेसेस. हा, त्याच्या शेअर पुरतच येणार कारण की त्याचा गुडविल मधला शेअर म्हणताय. ओके, फक्त आनंदचा शेअर कॅल्क्युलेट करा बाळांनो. सर्वांना वाटण्याची आवश्यकता नाही. आनंद शेअर इन गुडविल तितकंच काय करा, कॅल्क्युलेट करा. 30,000, 3,00,000 डिवायडेड बाय 4 इंटू 1. 4 28 उरले 2, 4 पंचे 20. 75,000 गुणुले 1 म्हणजे किती आला त्याचा हिस्सा, गुडविल मध्ये 75,000 रुपये येतो. आणि हे 75,000 रुपये आपल्याला काय करावे लागतील, त्याला देऊन टाकावे लागतील. क्रेडिटला लिहिणार मी बाय गुडविल अकाउंट. त्याच्या शेअर पुरतच गुडविल रेज केलेला आहे, लक्षात ठेवा. हीच शेअर म्हटलेला आहे. आपल्याला सर्वांना गुडविल वाटण्याची आवश्यकता नाही. 75,000. आणि या गुडविलची अमाऊंट, हे गुडविल रिटर्न ऑफ करत आहेत कंटिन्युइंग पार्टनर्स, या संदर्भात माहिती दिलेली नाही. त्यामुळे या गुडविलची अमाऊंट मी काय करणार आहे, बॅलन्स शीटच्या असेट साइडला शो करणार आहे. 75,000 रिटर्न ऑफ केलं असतं तर हे जो कोणी कंटिन्युइंग पार्टनर्स आहेत त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला आपण गुडविल घेतलं असतं. गुडविलचं ट्रीटमेंट समजलं का. टोटल फॉर्मचं गुडविल आलं 3,00,000. इथं आपण पार्टनरचा कॅपिटल अकाउंट तयार केलेला आहे तिघांसाठी पण. जर गुडविल पूर्ण रेज केलं असतं फुल्ली तर काय केलं असतं, तिघांनाही वाटलं असतं गुडविलच्या अमाऊंट. फक्त जो डेथ होत आहे, ज्या पार्टनरची डेथ झाली त्याचा गुडविल मधला शेअर दिलेला आहे, कॅल्क्युलेट केलेला आहे, मग तोच घेतला आपण. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण महत्वाच्या आहेत. आता ते काय म्हणतायत, त्याचा प्रॉफिट मधला हिस्सा द्यायचा आहे. त्यानं 3 महिने तर बिझनेसमध्ये काम केलेलं आहे. लास्टच्या 2 वर्षांचा ऍव्हरेज प्रॉफिट घ्या म्हणतायत. लास्टचे 2 वर्ष किती आहेत बघा. प्रॉफिट 50,000 एक आहे आणि किती आहे सांगा, 70,000. त्याचा ऍव्हरेज प्रॉफिट काढायचा स्टुडंट. ऍव्हरेज प्रॉफिट कसा काढला जाणार आहे,
तो आपण पाहू. याच्यामध्ये ॲडिशनल गोष्टीमध्ये आपल्याला स्लाइड ॲड करून घ्यावं लागेल. 2च मिनिट. जस्ट 2 मिनिट्स. चेक करून घ्या. स्क्रीन शेअर होत आहे आता तुम्हाला निश्चितच. ओके, डन. काय करायचं आहे, त्याचा प्रॉफिट मधला हिस्सा आपल्याला द्यायचा आहे. तो कॅल्क्युलेट करूया. 3 नंबरची वर्किंग नोट आहे. आनंद शेअर इन प्रॉफिट फ्रॉम 1 एप्रिल पासून त्यांना जितक्या वेळ तो बिझनेसमध्ये आहे तितक्या दिवसापर्यंत आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 2000 किती आहे, आय थिंक दॅट 19 काहीतरी आहे. टू 1 जुलै 2019. 3 मंथ साठी कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. पहिला काय करूया, बेस प्रॉफिट मांडूया. बेस प्रॉफिट काय घ्या म्हणतायत बघा. बेस प्रॉफिट इज दी ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स प्रॉफिट. लास्टच्या 2 वर्षाच्या प्रॉफिटचा ॲव्हरेज प्रॉफिट घ्या. लास्टच्या 2 वर्षांचा प्रॉफिट किती दिलाय, 70,000 एक दिलेला आहे आणि 50,000 दिलेला आहे. त्याला 2 डिवाइड करा. 1,20,000 टाकला, त्याला 2 डिवाइड केला. अमाऊंट किती आली, 60,000. हा बेस प्रॉफिट आला. त्यानंतर आपण घेणार आहोत सॉरी, हा ॲव्हरेज प्रॉफिट पर ॲनमचा आला, सरासरी नफा. त्याला कन्वर्ट करून घेणार आपण बेस प्रॉफिट फॉर 3 मंथ्स मध्ये कन्वर्ट करून घ्या. 60,000 घेतलेला आहे, त्याला डिवाइड करा 12 ने, इंटू करा 3 ने. 3 महिनेच तो बिझनेसमध्ये आहे. 3 महिन्याचा ॲव्हरेज प्रॉफिट घ्या आता. 12×5 = 60. 5,000 गुणुले 3, 15,000 रुपये आला. आता काय करायचं आपल्याला, आनंद शेअर इन प्रॉफिट तो काढायचा आहे. 15,000 घेतले आपण, त्याला डिवाइड 4 केले, इंटू 1 केलेला आहे. एक हिस्साच आहे आनंदचा म्हणून. 4×3 = 12, उरले 3. 4×7 = 28, उरले 2. 4×5 = 20 आणि 0. किती हिस्सा देणार बघा, 3,750 रुपये. त्यासाठी कुठला अकाउंट आपण ओपन करतो, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट ओपन करत असतो आपण. आता याची एंट्री आपल्याला माहित आहे ऑलरेडी. काय एंट्री केलेली असते ती सांगतो मी तुम्हाला. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला आपण डेबिट देऊ आणि क्रेडिट देणार आहोत आनंद कॅपिटल अकाउंटला. ओके, डन. अमाऊंट आहे 3,750. 3,750 शो करून घेऊया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. हे महत्वाचे आहेत. 3,750. आता हा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट कुठं दिसणार, ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून पण लक्षात ठेवा. कुठे अपेअर होतो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. 3,750 इतके आपल्याला पैसे द्यावे लागणार आहेत. इनरला अमाऊंट लिहिली मी, का ते मी सांगतोय तुम्हाला. हा भाग लक्षात आला का, पुढंच पूर्ण ऍडजस्टमेंट झालेले आहेत. आता पहा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जे होतं 1,000 हे इथं घेतलेलं आहे बघा, मी स्टार केलेलं होतं. हे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे स्टुडंट, ऍडजस्ट करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट अगेन्स्ट. ओके, तर ते कशा प्रकारे ऍडजस्ट करणार, लेस करायचं आपल्याला. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स ही ट्रीटमेंट लक्षात ठेवा.
1000. 2750 हा काय ठेवला आपण? प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट ठेवलेला आहे. हा कसा ऍडजस्ट केला तेही मी सांगतो तुम्हाला. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंटला आपण काय केलं? जो चार्ज केलेला होता तो डेबिट दिला 1000 रुपयाने आणि क्रेडिट दिला आपण टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट द्वारे 1000. लक्षात ठेवा. आणि 2750 हे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटचे कुठं दिसतील? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. हा सर्वात महत्वाचा भाग आहे. काय काय केलेला आहे व्यवस्थित समजून घ्या. आपण गुडविल मध्ये हिस्सा फक्त कुणाचा दिलेला आहे सांगा? त्याचा शेअर सांगितलेला आनंदचा 75,000. पैसे द्यायचे ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि त्याचा दुसरा इफेक्ट गुडविल फक्त रेज केलेला आहे, ते रिटर्न ऑफ केलेलं नाहीये, त्यामुळं तो बॅलन्स शीटच्या असेट साईडला दिसेल. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट जो दिलेला आहे तुम्हाला तो 3750 येतोय. आपण कॅल्क्युलेट करून घेतलं, लास्टच्या 2 वर्षाचा प्रॉफिटचा ॲव्हरेज प्रॉफिट काढला, 3 महिन्यामध्ये कन्वर्ट केलं, त्याचा हिस्सा काढला आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग त्यातून वजा केलेले आहेत. नाव द लास्ट स्टेप डिटेलली सांगत असताना थोडाफार वेळ जातो बाळांनो, पण वेळ जाऊ दे, पण आपल्याला काय झालं पाहिजे सांगा? कॅल्क्युलेशन्स हे बरोबर आले पाहिजेत आणि कॉन्सेप्ट आणि इफेक्ट्स व्यवस्थित समजले पाहिजेत. क्रेडिट साईड मोठी येते 10,000, ते दोन्ही साईडला लिहायचे आहेत आपल्याला. आणि डेबिटला जी शॉर्टर साईड आहे तिथं काय करायचं आपल्याला? टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लिहायचा आहे. क्रेडिट साईड मोठी आली नुसती तर काय येतो? प्रॉफिट येतो. आणि हा प्रॉफिट आपण आता वाटणार आहोत. देव, राज आणि आनंद दिलेला आहे त्यांनी. पार्टनर्सची नावे आहेत. 8,000 रुपये आपण वाटले 4 हिस्स्यामध्ये. निश्चितच काय येणार आहे सांगा? 4,000, 2,000 आणि 2,000. कसं वाटलेलं आहे ते आपल्याला माहित आहे आता. 4 डिवाइड केले, एक हिस्सा 2,000चा येतो. ज्याचे 2 हिस्से आहेत त्याला 4,000 प्रॉफिट जाईल आणि बाकीच्यांना 2,000. आता डेबिटला लिहिलेला आहे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर दुसरा इफेक्ट आपण काय करायचा आहे? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट लिहिणार आहोत आपण. लक्षात ठेवा इफेक्ट्स कसे होतात ते. 4,000, 2,000 आणि 2,000 अशा स्वरूपात घेतला आपण. टोटल करून घेऊया आपण आता. ज्या पार्टनरचे डेथ झाले त्याचा कॅपिटल अकाउंट पहिल्यांदा क्लोज करा. 0, 5, तिसरी संख्या 7 आहे, चौथी संख्या मोजायची आपल्याला. 4 आणि 4 8 आणि 5, 13 आणि 3 16 आणि 2 18, 1 आणि 3 4 आणि 7 11, 1,78,18,750. दोन्हीकडे मांडून घ्या. 18,750. हे काय पैसे आपण त्याला देत नाहीये, त्यामुळं काय करायचं आहे? आनंद जो कोणी एक्झिक्युटर आहे त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचे. एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. हे 10,000 आणि 1,000, 11,000 वजा करा. 1,07,750 ही अमाऊंट जी दिसेल ती बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला शो करायची. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शो करायची आपल्याला अमाऊंट येते ती. आनंद एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. जर पैसे पेड केले असते तर बँकेतून वजा केली असती ही अमाऊंट. तर 7,750. ओके, बाकीच्यांचा कॅपिटल अकाउंट आपल्याला रेग्युलर पद्धतीने क्लोज करा. 60 आणि 8, 68 आणि 4 72,000 रुपये. 70, 74 आणि 2 76,000 रुपये. 76,000 आणि 72,000. टू बॅलन्स काय घेतला आपण? कॅरीड डाऊन. 72,000 घेतले, 76,000 घेतले. हा येणार नाही. हे बॅलन्सेस आपल्याला शो करायचे आहेत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. देव कंटिन्युइंग पार्टनर आहे 72,000. राज 76,000 येणार आहे.
ओके, क्लोज करून घेतलं तर निश्चित 1 लाख किती येतात? 48,000 येतात. लास्ट स्टेप आहे स्टुडंट, लास्ट वी आर गोइंग टू मेक लास्ट स्टेप. टॅली करायचं आपल्याला. 0, 5, 7, 8 आणि 8 16 आणि 2 18 आणि 7 25, 2 आणि 4 6 आणि 1 7, 7 घेतली, 1 आणि 1 2, 2,75,750 याची टोटल करा. 0, 5, 7, 8 आणि 5 चेक करून घ्या. 8 घेतले आपण आणि 2, 10, 10 आणि 5 15, 1 आला, 1 आणि 7 8, 8 आणि 4 12 आणि 3 15 आणि 5 20 आणि 7 27. पुढे संख्या नाहीये, तर 2,75,750 ने अमाऊंट निकाल हा प्रॉब्लेम टॅली होतो. प्रॉब्लेम मध्ये ज्या स्टेप्स दिले त्या व्यवस्थित पहा. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग डेबिटला घेऊन तो प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट मधून वजा केलेला आहे का? इथं बॅलन्स शीट दिलेली आहे आणि त्याच्या अगेन्स्ट तो ऍडजस्ट होईल. प्लस याच्यामध्ये जो काही ड्रॉइंगची अमाऊंट दिलेली आहे ती बँक बॅलन्स मधून मायनस करून बँक कुठे घेतलेला आहे बॅलन्स? तो असेटला घेतलेला आहे. सर्वच्या सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित मी तुम्हाला प्रेझेंट करून दिलेली आहे. त्याच्या शेअर होतच गुडविल रेज केलेली, ती गुडविलची व्हॅल्यू कुठे दिसेल? बॅलन्स शीटच्या असेट साईडला दिसेल. तर स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम पाहून घ्या, त्याचं सोल्युशन पहा. निश्चितच आणखी मी तुम्हाला प्रॉब्लेम देणार आहे ठरल्याप्रमाणे. जर डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता. थँक्यू व्हेरी मच.